शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकारला पाठिंबा देणार नाही जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तरच असं शरद पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। पण जर शिवसेनेला पाठिंबा काढायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेने राज्यपालांना पाठिंबा देणार नसल्याचं पत्र द्यावं असं आवाहनही शरद पवारांनी केलंय। तसंच निवडणुकीनंतर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढेल याबाबत मनात शंका असल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय। शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार नाही याची खात्री पवार देतील का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता, त्यालाही पवारांनी उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी 3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे, ते तुमच्या बाबतीतलं आहे। ते म्हणाले आम्ही जर का भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर याची खात्री काय की राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहून किंवा बाहेरून देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देणार नाही, शरद पवारांवर माझा विश्वास नाही असं ते म्हणाले। ठीक आहे, आता त्याला तो बोलायचा अधिकार नाही, त्याच्या वडिलांना होता पण त्याला नाही, पण ठीक आहे, खूप वेळेला वयाचंही तारतम्य माणसाला नसतं, त्याचं ते लक्षण आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की पाठिंब्याच्या संबंधीची जर त्यांची एवढी भूमिका असेल तर मी आत्ता लेखी त्यांना पत्र देतो की आमचा पाठिंबा राहणार नाही राज्यपालाच्या नावाने। त्यांनी त्याच वेळेला पत्र द्यावं राज्यपालांना की आम्ही पाठिंबा काढून घेतलेला आहे। कशाला निवडणुकीच्या नंतरची वाट बघायची 23 तारखेच्या आज उद्या म्हणतील त्या वेळेला बसून मी त्यांच्या हातात राज्यपालांना ॲड्रेस केलेलं पत्र, माझा विधिमंडळ काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा नेता आहे जयंत पाटील यांच्या सहीनं आणि माझ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज्याचे सुनील तटकरे यांच्या सहीनं तिथं मी द्यायला तयार आहे। माझी अट एकच आहे, ते पत्र त्यांच्याकडे दिल्याच्या नंतर त्यांनी आपलंही पत्र सोबत जोडावं आणि ती तिन्ही पत्र यात म्हणजे सुनील तटकरे त्याच्यानंतर जयंत पाटील यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपूर्द करावं। सर, तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बघितली आणि आता गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना बघता आहात। या दोन्हींमध्ये एक मूलभूत फरक पडलेला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून दिसते आहे। तुम्ही अजूनही हे मानता की सेना भाजपमध्ये जी तार आता किंवा जो धागा तुटलेला आहे ते जोडणं कठीण आहे, म्हणजे 23 फेब्रुवारीच्या निकालानंतरही? मी यापूर्वी सतत सांगत होतो की या निवडणुका संपल्याच्या नंतर पुन्हा सत्तेच्यासाठी दोघं एकत्र येतील आणि शिवसेना सत्ता सोडणार नाही असं माझं ठाम मत मी अनेक वेळा व्यक्त केलं। आत्ता मला या गेल्या काही दिवसात मात्र थोडंसं वेगळं वाटायला लागलेलं आहे आणि त्याचं कारण ज्या पद्धतीनं यांनी वक्तव्य केली किरीट सोमय्या आणि बाकी आणि या सगळ्यांनी त्या पद्धतीनं प्रत्युत्तर त्यांना दिलं, त्याच्यावरून असं वाटतं की कदाचित या निवडणुकीच्या नंतर काही वेगळी भूमिका घेतील। पण तरी माझ्या मनात एक शंकेची फाल आहे की हे कदाचित होणार नाही आणि त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी कसं उद्या धोरण ठरावं या संदर्भात उद्धव ठाकरे एक बोलून गेले की शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ केलं तर 5 वर्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। UPमध्ये भारतीय जनता पार्टीने जो तिथं जाहीरनामा मांडला आहे त्याच्यात कर्जमाफीचा विषय आहे। आता जो पक्ष UPमध्ये सत्तेवर आल्याच्या नंतर कर्जमाफी करू शकतो किंवा करू पाहतो तो पक्ष या राज्यात सत्तेत असताना सत्ता वाचवण्याच्यासाठी हा मार्ग, हा एक एस्केप रूट होऊ शकत असेल तर कदाचित तोही निर्णय घेऊन सरकार वाचवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सत्तेतनं बाहेर न पडण्याच्यासाठी काहीतरी एक एस्केप रूट असला पाहिजे लोकांच्या समोर सांगायला। ती भूमिका ठाकरेंनी घेतलेली दिसते आणि म्हणून त्यांनी तो पर्याय उघडा ठेवला का काही, ती शंका माझ्या मनात आहे।